आज शाळेचं काय होतं 36 वर्षानंतर मन भरून आलंय.
स्वागत सर्व मान्यवर शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजच्या या स्नेहसंमेलनाच्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पुन्हा एकत्र जमलो आहे 36 वर्षानंतर, 36 इयर्स. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि बऱ्याच काही साठलेल्या गोष्टी आहेत ते तुम्हाला ऑलरेडी सुधीर आणि टीमनी टाइम दिलाच. 10चा टाइम सांगून 12 वाजलेले आहेत. पुढचा कार्यक्रम आहे तो शिक्षकांचा सत्कार.
प्रवीण नारायण देसाई SRP मध्ये राहत होतो आणि ह्या शाळेत 5वी पासून रँक होल्डर पहिला नंबर काढलेला आहे आणि शाळेकडनं बक्षीस घेत आलेलो आहे आणि 10वीला सेकंड नंबर आलो होतो 83.42%. माझ्या पहिल्या प्रथम मी तुमच्या सर्वांचं मन भरभरून कौतुक करतो, अभिनंदन करतो, कारण की तुम्ही एवढ्या संख्येने काय का असेल या ठिकाणी इथे या कार्यक्रमासाठी आलात, याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं अभिनंदन. शाळेमध्ये तुम्ही होता, मी होतो, फुलपाखरासारखे दिवस तुमचे गेले, त्यानंतर आमचे राहिले. साधारणपणे 1972 ते 2007 सालापर्यंत मी या शाळेत सर्व्हिस केली. हा माझ्या आयुष्याचा सुवर्ण काळ आहे. ते दिवस आठवले म्हणजे आता त्या काळात पुन्हा एकदा जाऊन यावं असं वाटतं, पण ते आता शक्य नाही. या काळामध्ये तुम्ही आम्ही माझ्याकडनं काही प्रयत्न केले गेले तुम्हाला घडवण्याचे. त्याच्या खुणा तुमच्या अंगावर शरीरावर कुठेतरी उमटलेले आहेत, त्याची मला जाणीव आहे. आम्हाला आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा खूप खूप अभिमान आहे. अगदी किराणा मालाचं दुकान चालवतात त्यांचा सुद्धा मला खूप अभिमान आहे. मला वाटतं ही पहिलंच गेट टुगेदर आहे ज्याच्यामध्ये आम्हाला लेखिका सापडली. माझ्या हृदयामध्ये तुमचं स्थान आहे. रिटायर्ड झाला असं कधीही स्वतःला समजू नका, रिटायर्ड होऊ नका, सतत कार्यरत राहा, हा एवढाच मंत्र तुम्हाला देतो आणि मी थांबतो. 1983 सालचा या शाळेचा विद्यार्थी आहे आणि आता शाळेमध्ये प्राचार्य म्हणून जबाबदारी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि तुम्ही जी शाळेला देणगी दिलेली आहे त्या देणगीचा आम्ही स्वीकार करतो आणि या देणगीचा उपयोग नक्कीच आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी करू अशी मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. म्हणजे जसं की रास्करबाईंनी सांगितलं की झगडे सरांनी मारलं शाळेत असताना लहानपणी, मी त्यांना आता सांगणारच होतो की तुम्ही आता हिस्सा मागा. त्यातनं आता एक चांगलं वाटतं की म्हणजे तुमच्याकडनं तुम्हाला काही उपदेश देण्यापेक्षा तुमच्याकडनं शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, कारण सगळे तुम्ही वेगळ्या वेगळ्या याच्यात आहात. मला समोर बघितलं आणि बोलायचं नाही असं होऊ शकत नाही. सगळ्यांचे सुंदर हसरे प्रसन्न चेहरे पाहून खूप आनंद वाटला आणि खरोखर आपण शिक्षक आहोत याचं धन्य वाटलं. आता व्हेन आय डू गुड आय फील गुड अँड व्हेन आय डू बॅड आय फील बॅड, एवढं लक्षात ठेवलं तर आयुष्यात खूप मोठं काहीतरी आपण येणाऱ्या समस्यापासून वाचू शकतो आणि प्रत्येक कृती ही विचारपूर्वक करू शकतो. इथं बोलवलं याबद्दल सगळ्यांचे पुन्हा तुम्हाला सर्वांना मी प्रेमाचा नमस्कार करतो. तुम्हाला पाहिल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद झाला. आज खरोखरच तुम्ही फार मोठी प्रगती केलेली. असंच प्रेम टिकवा, लहान मुलांना आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या आणि आमची देखील तुम्ही ओळख ठेवा. धन्यवाद. जय. अशी पात्र येते आणि स्मृती ठेवून जाते. खरंच याचे तुमचे चेहरे आणि आजकालचे तुमचा झालेला बदल हा खूपच फरक झाला. बरं असं जिन्यामध्येच उभे करायचे आम्हाला आणि पाडा नाही आला की पट्टी मारायची, पुन्हा पहिल्यापासून पाडा म्हणायला लावायची.
पण त्याच्यामुळं काय झालं, आमच्या दृष्टीनं ही शिस्त त्या शाळेत सुद्धा लावायची. जर सगळेजण या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत झालेले आहेत, हे केवळ तुमच्या आईवडिलांचे संस्कार, आम्ही दिलेलं ज्ञान, काय केलेले संस्कार, तुम्हाला लावलेली शिस्त, हे त्याचंच फळ आहे. त्याप्रमाणे आज या ठिकाणी आलेल्या 88 जगाचं विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. खरोखर मैत्री जपा, मैत्री करा. मैत्री करणं आणि मैत्री जपणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी आमचा सत्कार केला, पाहुणचार केला. आता त्या प्रोग्राममध्ये काय काम नाही त्या आमची बायको पण खुश होते, आनंद मिळत आहे. तुम्ही सुद्धा उत्तम जगा, उत्तम काम करा आणि असंच समाजामध्ये नाव निर्माण करा ही तुम्हाला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुमचा जो वर्ग भरलेला आहे हा पाहून मला खूप खूप आनंद झालेला आहे. आतापर्यंत जेवढे मेळावे झाले त्यामधला एकही विद्यार्थी आमचा शाळेतून शिकून गेलेला, वाया गेलेला दिसलेला नाही. या मला पाहिल्यानंतर आम्ही जगतो ते तुमच्या समाधानावर. हेच आमच्या मेळाव्याला येताना आम्हाला खूप खूप आनंद झाला. साखळ्याचे या संस्थेच्या कार्यकारिणीवर असताना मध्यंतरीच्या 2012-13 मध्ये शाळेची थोडीशी अधोगती झाली, पण त्या काळात सुद्धा घनवट कुठे बाहेर गेला का आता, घनवटने खूप मदत केली आणि त्याच्या मदतीने ही शाळा परत पुनर्जीवित झाली म्हणायला हरकत नाही. आणि घनवटचं खूप खूप धन्यवाद मी त्याला देते, त्याला आभारही मानते, त्याचं आणि कौतुक पण करते की त्याने मला त्या काळात खूप साथ दिली आणि त्याच्या साथीनं ही शाळा परत आम्ही जोमाने उभी केली. म्हणजे 50च्या संख्येनं एवढ्यांना एकत्र करणं या संयोजकाची खरंच कमाल आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की आमचे सगळे विद्यार्थी नगरसेवक महापौर तर झालेलेच होते, पण या नगरसेविका पिंपरी चिंचवडच्या अशा खंडातली नंबर 1 पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि त्यांच्या नगरसेविका या ठिकाणी, पण त्या आमच्या विद्यार्थी हे सगळ्यात महत्वाचं. या सर्वांकडून तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि पुनश्च या ठिकाणी पुढील वर्षासाठी मेळाव्याच्या शुभेच्छाही मी देते. तुम्ही आवर्जून मेळावा घ्या, आम्ही उपस्थित राहू. धन्यवाद. मी 1998 बॅचची ह्या शाळेचीच विद्यार्थिनी आहे. नमस्कार, मी दुर्गा प्रकाश आलाट, माझं सासरचं नाव आहे आणि शाळेचं नाव सुनीता बुलबुल. काय करतात मी सुजाता गणपती नाईक आणि आत्ताचं नाव आहे श्रुती संतोष राणे. मी आता सध्या नर्सिंग हे केलंय. मी जॉब करते अपोलो क्लिनिकमध्ये. मी विद्या सदन सावंत, आता स्नेहा पवार, मी जॉब करते. मी सुरेखा राजाराम लोटे, माझी स्थायी समिती अध्यक्ष पिंपरी चिंचवड नगरसेविका. माझं पहिलं नाव सविता नारायण डोके. त्यावर मॅडम मी नगरसेविका. मी स्मिता पेट्रोल लोखंडे, स्कूल मधलं ना, आणि आता सध्या मी स्मिता पाटील आणि सध्या मी आता मोबाईल मी पद्मा सकाराम शाळेमध्ये ना, आणि आता पद्मा स्पर्धे आणि कोर्स केलाय सध्या अवस्थेत. आता सध्या मी लंडन मध्ये असते. माझं नाव सविता पावले आणि सविता रुपये या अडचणमध्ये असते. सध्या गृहिणी. प्रेशर नका टाकू. आणि आता वैशाली नवले, मी गृहिणी. मी रोहिणी नवले, बाहेर शाळेमध्ये नवले आणि सासरचं रोहिणी म्हणली. मी टेलरिंग व्यवसाय करते. नमस्कार, मी सुजाता पाटील, लग्नाचं नाव आणि आपल्याचं सुजाता शिकवले, सांगलीला असते. मी LIC कन्सल्टंट आणि चेअरमनला. नमस्कार, मी अर्चना मधुकर चौगुले, माझं मराठीचं नाव शाळेतलं, आणि आताचं नाव आहे अर्चना संजय शिंदे. मी LIC मध्ये जॉब करते.
मी सुनीता काशीनाथ धामोरकर, आताची सुनीता जयेश धवाडकर. माझं हिरोचं शोरूम आहे खराडीला. मी हिरोचं शोरूम चालवते. मी मंगला पाटील. मी केअर टेकरचं काम करते. ओल्ड एज डोनरची सेवा करते. सेंटर आहे कॅबमध्ये तिथे जाते आम्ही आणि स्वतः पण वेळाची माझं नाव सायमन अँथनी. मी इंडियन रेस्टॉरंटचा प्रेसिडेंट शिवाय सरपेटच्या बॉडीमध्ये माझा व्यवसाय आहे केटरिंगचा. 36 वर्षानंतर भेटल्यानंतर एक्साइटिंग मी भारत बर्गे इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय. माझं नाव संदेश मी पोलीस ठाण्यामध्ये पुणे शहरातील PSI नमस्कार मित्रांनो, माझं नाव मोहन गौरव. मी सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मी सिव्हिल इंजिनिअरचा जॉब करतोय. 30 वर्षांपूर्वी मी राजू नारायण आहे. माझा शॉपचा व्यवसाय आहे. किराणा व्यवसाय करतो. नमस्कार, मी मध्ये काम करतोय. नमस्कार, सोमनाथ येवले. मी अकाउंट करतो. नमस्कार, मी संतोष मनोहर शिंदे, बाळासाहेब पिंपरी, 4 मीडियामध्ये काम आहे. नमस्ते, मी चंद्रकांत मोहन शेळगावकर, सध्या पोलीस बोलतो. नमस्ते, मी विजय कदम, पुण्यासाठी बोलतो. माझं वंदन. नमस्कार, मी गोरख महादेव चव्हाण. सध्या बारामती येथून 12 किलोमीटरवर छत्रपती शुगर फॅक्टरी येथे मी प्रशासन विभागात डिस्पॅच क्लर्क म्हणून काम करतो. मी राजेंद्र कदम आणि मी सध्या जिल्हा परिषद मध्ये शिक्षक म्हणून आहे. तरी कसं असं तरी लागल्यापासून मुख्याध्यापक म्हणूनच आजपर्यंत आहे. तो चार्ज मला आजपर्यंत सांभाळतो. सूर्यकांत नाईक, पुणे शहर पोलीस विभाग. माझं नाव भूषण साई. मी डिफेन्स मध्ये होतो, इंडियन नेव्ही मध्ये. त्याच्यानंतर मागची 17 वर्ष मी बिझनेस करतोय. मुंबईला असतो. लास्ट 1.5 year पासून मी आता NIM ट्रेनिंगचा म्हणजे घर घेतलं. माझा बिझनेस मुंबईला असतो. माझं नाव राजू पवार. ऍक्च्युली माझं मी इंजिनिअरिंग झाले इलेक्ट्रिकल मध्ये, पण मी आता IT मध्ये काम करतोय सेन्सर मध्ये. आणि सगळे सरांना चांगलं ओळखतो. मार्क झालेला आहे. जास्त कारण मला काय आवडत होतं, त्यामुळे जास्त नाही आता काही. मी सुनील जाधव, मुंबई पोलीस मध्ये PSI आहे. माझं नाव रवींद्र चंद्रकांत कांबळे. मी सध्या कोल्हापूर पोलीस मध्ये आहे. मी दत्तात्रय मी सर्वांचा व्यवसाय करतो. मी प्रवीण देसाई. मी सध्या एका MNC कंपनीत क्वालिटी म्हणजे गुणवत्ता विभागाचा प्रमुख आहे आणि गेले 30 वर्ष सर्व्हिसमध्ये आहे. मेकॅनिकल इंजिनियर आणि MBA इन प्रोडक्शन मॅनेजमेंट केलेलं आहे आणि करारो सारख्या रांजणगाव MNC मध्ये काम करून आता चाकणमध्ये 5 वर्ष नोकरी आणि त्याच्यामध्ये चाललेले आपल्या अजून 5 वर्षांनी रिटायरमेंट होईल. थँक्यू. नमस्कार, मी राजेश आहे. मी बेकर गेजेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये
मॅनेजर आहे सेल्स अँड मार्केटिंग मध्ये. मी अजय सोलावे. मी इंडस्ट्रियल बँकेमध्ये कलेक्शन आणि सेल्स हेड फॉरेस्ट ऑफ महाराष्ट्र फॉर लास्ट 70 years. नमस्कार सर. व्यापार से मी आता मसाल्याचा बिझनेस आहे माझा. मी राहायला आता वरच्या मंडळमध्ये. नमस्कार सर. मी सुधीर गरवड. माझी ओळख सांगण्याची गरजच नाहीये. मी सध्या ऑटोमोबाईलचा बिझनेस करतो. त्याच्यानंतर मी सर्व शिक्षकांना विनंती करतो की आमचे काही स्टुडंट आहेत ते मनोगत व्यक्त करू इच्छितात, ते थोडं ऐकायची तसदी घ्या. नमस्कार मित्रांनो, मी मोहन गौरव. मी सिव्हिल इंजिनियरचं काम करतोय. आणि या पूर्वीपासून मोठा भाऊ आणि बहीण ह्या बेळगाव मी शाळेमध्ये शिकलेले आहेत. त्याच्यामुळे मी काही बेळगाव खूप जुना म्हणजे हे ऋणानुबंध पाहून आहे. आणि अजून तुम्हाला 36 वर्षांचा भेटून मला खूप आनंद झालेला आहे. सगळे सर पण आहेत, बाकी ओके. ओम अज्ञानतिमिरान्धस्य चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. मी गुरुजींना, सगळ्या माझे गुरुवंदनांना नमस्कार करते. आणि मला इतकं सांगू इच्छिते की या सगळ्या गुरुंनी आम्हाला अंधारातून उजेडात आणलेलं आहे, म्हणजे अज्ञानातून आम्हाला ज्ञान दिलेलं आहे. त्यांच्यासाठी मी त्यांचे सचेत नमस्कार एवढं सांगू इच्छिते आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देते. व्यासपीठावरील सर्व आदरणीय शिक्षकांना माझं सादर प्रणाम आणि स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने इथे जमलेल्या माझ्या सर्व वर्ग मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. आज भरली पुन्हा नव्याने माझी विद्यार्थ्यांची शाळा. शिष्य तेच, गुरुजने तेच, निमित्त मात्र स्नेह मेळावा. आपली शाळा, शाळेचे ग्राउंड, आपला वर्ग, वर्गातील मित्रमैत्रिणी, त्यांच्यासोबत ऑफ तासाला केलेली दंगा मस्ती, प्रत्येक तासाला त्या त्या विषयाला शिकवायला येणारे शिक्षक, अशा कितीतरी आठवणी इथे येताच नव्याने जाग्या झाल्या. सर्व विद्यार्थ्यांना अगदी मनापासून आणि सचोटीने शिकवण्याची शिक्षकांची पद्धत, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीला समजून घेऊन शिक्षकांसाठी दिलेला शिक्षणासाठी सतत दिलेला मानसिक आधार, प्रोत्साहन या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणखी एक आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी नेहमीच प्रेरित करणारे ठरले. या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या गाठीभेटी घडत आहेत आणि आपले जीवाभावाचे काही मित्रमैत्रिणी आपल्याला पुन्हा नव्याने भेटत आहेत. तर या स्नेह मेळाव्यासाठी वेळात वेळ काढून आपल्या माजी विद्यार्थ्यांसाठी आलेल्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते आणि आलेल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द इथेच थांबवते. धन्यवाद. बसवलेले आहेत ना, त्याच्यामुळे मला उत्साह करता येत म्हणून तिला सांगितलं की तू वाचू. मी लिखाण करते, कविता वगैरे आहे. एक समूह आहे साहित्य विचारधारा म्हणून, त्याची ऍडमिन पण आहे आणि लिखाण वगैरे करतात. आज या ठिकाणी आपण सर्वजण भैरवनाथ विद्यालय वानवडी सर्व स्नेह मेळावा या निमित्ताने बरोबर 36 वर्षांनी आपण सर्व जुने विद्यार्थी सर्वजण आपण जमलेलो आहोत. सर्व आदरणीय सरांचं, शिक्षिका सर्वांचं मी पहिलं गुरुजनांचा आभार मानते की त्यांनी आम्हाला इथं वेळ दिला. आणि सगळ्यात जास्त आभार मी सुधीर आणि त्यांच्या सर्व टीमचे मानते की त्यांनी एवढं अवघड काम, खूप अवघड काम होतं. सगळ्यांचे कॉन्टॅक्ट घेणं, सगळ्यांना जमवणं, हे म्हणजे खरोखर एवढं अवघड काम त्यांनी केलं. माझी मैत्रीण सुनीता ती पण त्याच्यामध्ये आहे बरं का. हां, आणि एवढं अवघड काम मी शेवटपर्यंत आहे ना, माझं म्हणजे यायचं अनिश्चित होतं, परंतु सुनीताने मला खूप फोर्स आग्रह केला. आणि त्याच्याबद्दल एक सांगायचं म्हणजे ती एवढी म्हणजे एन्जॉयफुल आहे, एनर्जी नाही का म्हणतात, तिच्याकडे बघून आपल्याला एनर्जी येते. त्याच्यामुळे आहे ना त्या सर्व ह्याच्यामुळे मी आलेली आहे. म्हणजे आज मी काही नगरसेविका म्हणून नाही बोलते, आपल्या विद्यार्थ्यातली मैत्रीण म्हणून मी तुमच्याशी बोलते. आणि खरंच सर्व शिक्षकांचं मी जास्तीत जास्त आभार याकरता मानते, कारण ज्याप्रमाणे आपण कुंभार मातीचं मडकं बनवतो आकार देऊन, त्याप्रमाणे आपण सर्व शिक्षकांनी आम्हाला
घडवलेला आहे. त्याच्यामध्ये काही जण पोलीस पदावर कार्यरत आहे, काही जण केटरिंगच्या व्यवसायात आहे, काही जण म्हणजे व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये आहे. सर्वजण वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या उच्च क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. याचं श्रेय खरं आपल्या शिक्षकांना मी देते. आणि अजून एक सांगायचं म्हणजे मी झगडे सरांबद्दल एक सांगते, मी सुद्धा त्यांचा मार खाल्लेला आहे. टिपणीस मॅडमला मी खूप मिस करते, टिपणीस मॅडमला, टिळेकर सरांना, त्यांना खूप मिस करते मी. बाकी सर्व शिक्षकांचे मी परत एकदा आभार मानते. आणि जास्त आभार मी सुधीर भाऊ, सुनीता गव्हाणकरांचे मानते. आणि आता 50 वर्ष एकच कार्यकर्ते आहे आणि तुम्ही काम करताय आणि 1 वर्ष तुम्ही 1 दिवस फक्त मित्रमैत्रिणींमध्ये घालवला तर तुमचं स्ट्रेस बस्टर होतं, तुमचं पूर्ण मेडिटेशन होतं. आता हे मेडिटेशन, स्ट्रेस बस्टर असे वर्ड आपल्याला माहित नव्हतं, कारण आपण शाळेमध्ये असताना स्ट्रेस बस्टर व्हायचं आपलं. मेडिटेशन पण सत्य परिस्थिती आणण्यासाठी खूप मेहनत लागते. तर सुधीर जब्बार, आपला सुधीर गणवट, अजय, नंतर मोहन, नंतर काटे आणि बरेचसे जे मागणं फीडबॅक दिले, भूषण, यांनी सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे. आणि ही गोष्ट ही जी आहे आपली एकत्र येण्याची जे प्रसंग आहे तो प्रत्यक्षात आणलेला आहे. पण एवढं सुंदर वाटलं आणि त्याचं सगळं श्रेय सुधीर आणि सुनीता आणि त्यांच्या सगळ्या टीमला आहे. हे सर्व शिक्षकांना भेटून अतिशय खूप म्हणजे खूप भावना व्यक्त करता येत नाही, एवढा आनंद झालाय आम्हाला. मला खूप छान वाटलं, सुंदर वाटलं, खूप एन्जॉय केलं. बोलायचं काहीतरी बोलत स्नेह संमेलन होतं. खूप छान वाटलं, खूप छान सुधीरने अरेंज केलं. सुधीर आणि त्याच्या ग्रुपने खूप छान अरेंज केलं आणि सर्व शिक्षकांना भेटून इतका आनंद झाला की फारच आनंद झाला, शब्दात नाहीच व्यक्त करता येणार तो. पण खूप आनंद झाला सगळ्या मित्र मैत्रिणींना भेटून, ते पण 36 वर्षानंतर.